श्री स्वामी समर्थ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्याची नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी, स्वामी चालले उठोनी. भूत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आली चोळापाच्या ग्रहाप्रती. स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती, चोळापा करी आदर. योग यागदिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले तय सदनाती. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीते. तेव्हा चोळापाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तयपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराव गादीवरी, दक्ष आसोनी कारभारी, परम झाले ज्ञानी. चोळापाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नृपाची कळला व्रतांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातली. वार्ता असे ऐकोनी, राव बोलले काय वाणी. गावात यती येवोनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंकली रायाची. खून पटले अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली, दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समजते पाऊली वंदिले. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय बोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयोध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ.